वर्ष या लोकांवर विश्वास ठेवलात ना, पुढचे 4 महिने आमच्याकडे तुम्ही बघा. ज्या लोकांना जमलं नाही ते तुमचे घराचे प्रश्न आम्ही सोडवणार आहेत. कारण देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांचं स्वप्न आहे की देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या अधिकाराचं घर मिळायला पाहिजे. जागा नसेल तर जागेसाठी पैसे. अहो, हे काँग्रेसचं सरकार होतं. या लातूर शहरामध्ये आपण फिरत होतो. या लातूर शहरामध्ये फिरत असताना त्यांना एक प्रश्न विचारायला पाहिजे. इथं आमचे पत्रकार बांधव उपस्थित आहेत. 60 वर्षामध्ये तुम्हाला मुतारी बांधणं झालं नाही, तुम्ही विकासाच्या गप्पा करता. झाली का तुम्हाला बांधणं? आज तुम्ही बाजारात गेल्यानंतर, व्यापार पेठेमध्ये गेल्यानंतर, शर्माजी शेतकरी येतात तो गावाहून, ग्रामीण भागातून, व्यापाऱ्यांची अडचण, आम्ही खेड्यापाड्यातून आलेले आमच्यासारखे लोक कुठं जायचं हा प्रश्न होता. गोलाईमध्ये गेल्यानंतर, मार्केटमध्ये गेल्यानंतर कुठं आपल्याला शौच करायला जायचं हा प्रश्न होता का नाही? हे प्रश्न होता. हे सुटलं का यांच्यानी? नाही सुटला. 1च वर्ष झाला महानगरपालिका आपली आली. आता आपल्याला कुठं त्रास आहे का? मग ह्या आता सांगितले मुतारीची जागा ह्या लोकांनी मिटले दुकानाच्या नावाखाली. हे व्यापारी सांगतात, मी नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, पण आपण मिळून या गोष्टी बसलो. आपल्याला बदल करायचा. हे सरकार कुणाचं? मला एक प्रश्न उपस्थित जे जे कष्टकरी आहेत, जे जे मेहनत करतात, जरा एकदा हात वर करा बरं. जे जे कष्टकरी आहेत, जे जे मेहनत करतात, तुम्ही कष्टकरी आहेत, तुम्ही मेहनत करतात. आपण सर्वसामान्य गोर गरीब कुटुंबातले आहेत का नाही? मग तुम्हाला तुमच्या प्रश्नाची जाण असणारा, आजपर्यंत काँग्रेसचं 60 वर्ष सरकार होतं. तुमच्या घरामध्ये शौचालय व्हायला पाहिजे असं कधी या लोकांनी विचार केला का? तुम्हाला घरकुल मिळायला पाहिजे असं कधी या लोकांनी विचार केला का? देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब झाले. पहिलं त्यांनी सुरुवात केली, या देशामधल्या प्रत्येक व्यक्तीचं खातं राहायला पाहिजे. काँग्रेसवाले म्हटले का खातं काढायचं? खातं कशासाठी काढायचं? उद्या घरकुल मंजूर केल्यानंतर पैसे कोणत्या दलालाला जायला नको, थेट तुमच्या खात्यावर पडायला पाहिजे. याच्यासाठी खाते पाहिजे. पण या लातूरच्या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष आहे. लातूरच्या मतदारावर सगळा देश लक्ष ठेवून आहे. जसा डाळीच्या भावावर लक्ष असतं, तसं लातूर किती मताधिक्याने देणार आहे इकडे अख्खा देश पाहतोय. आणि लातूरचे मतदार शून्य आहेत, ते पाहत आहेत. अशोक चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आता नांदेडचेच अध्यक्ष झाले. कुठे बाहेर फिरताना दिसतात. आधी तर स्वतः निवडणूक लढवायचीच नव्हती, भाभीला लढवतो. पण हायकमांड म्हणले नाही, तुम्हाला लढवावं लागेल. प्रदेश अध्यक्षाला निवडणूक लढवायची इच्छा नाही. आमच्या मुंबईमध्ये मिलिंद देवरा मुंबईचा अध्यक्ष, त्याला निवडणूक लढवायची इच्छा नव्हती. प्रियादच्या पुरमताई महाजनांच्या समोर उभ्या आहेत, त्याला निवडणूक लढवायची इच्छा नव्हती. बळ सगळ्यांना निवडणूक लढवायला लावतायत. कारण त्याला माहिती आहे मोदी समोर आपल्याला टिकावं लागणार नाही. 56 पक्ष आणि संघटना महाराष्ट्रामध्ये, काँग्रेस राष्ट्रवादी या सगळ्यांनी एकत्र आणले. पण 56 पक्ष आणि संघटना 56 इंच छाती असणाऱ्या मोदी समोर टिकू शकणार नाही. त्यांचा अब तक 56 झाल्याशिवाय राहणार नाही. कोण उमेदवार मिळत नाही, मिळाला तर लढायला तयार नाही. आधी चंद्रपूरला उमेदवार दिला, तो उमेदवार अशोक चव्हाणांच्या गटातला नाही. अशोक चव्हाण म्हणले मी राजीनामा देतो. मी ज्या प्रदेश अध्यक्षाचं मंडळ त्याचा पक्ष हायकमांड ऐकत नाही, त्या प्रदेश अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली सेना लढायला तयार होईल काय? दुसरे नेते शरद पवार जे बोलतात बरोबर त्याच्या उलटच करतात. आठवा ते काय बोलले होते? ते बोलले होते माळा लोकसभा मी लढवणार. बोलले होते माळा लोकसभा लढले. मग म्हणले पार्थ पवार लढणार नाही. लढणार आहे का? लढतोय.
नगर लोकसभा आम्ही काँग्रेसला देणार हे पवार साहेबांनी घोषित केलं, दिली. मग विखेचं पोरगा आला आमच्याकडे, मग आम्ही घ्यायचं नाही. अरे जर कर्तृत्ववान क्षमतावान तरुण कार्यकर्ते तुम्हाला जर टिकवता येत नसतील आणि त्यांना मोदींच्या नेतृत्वाखाली या देशाच्या विकासासाठी काम करायचं असेल तर भारतीय जनता पार्टी अशा कर्तृत्ववान लोकांचं स्वागत करणार, यापुढे सुद्धा केलं जाईल.